हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे वाटाणा आणि बटाट्यापासून एक छानशी रेसिपी. पहा, मी वाटाणा आणि बटाटा छान धुवून घेतलेला आहे. तर ह्याच्यापासून आपल्याला छान रेसिपी बनवायची. तर हे साईडला ठेवते मी आणि लागणारं साहित्य सांगते बघा. वाटण्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, एक उभा कांदा कट करून घेतलेला आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचे. आणि टमाटा मी बारीक कट केलेला आहे फोडणीसाठी, आणि फोडणीसाठी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. तर आता आपण मसाला छान भाजून घेऊया. पाहू शकता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आपली कढई छान गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि खोबरं टाकून घ्यायचे. आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे आपल्याला बघा. छान सोनेरी कलर येस्तोवर खोबरं भाजायचे. खोबरं आपलं बघा छान भाजले. आता हे काढून घ्यायचे आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला कांदा पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा चांगला. छान हलवून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला लसूण पण जरा तेलावर कांद्यासोबत जरा परतून घ्यायचं आहे. एक मिनिट जरा परतून घ्यायचं आहे. लसणाचा जरा कच्चा पण निघून जातो जरा असं परतला की. बघा कांदा आपला जरा परतत आलाय छान. तर आता आपण हे काढून घेऊया. गॅस बंद करूया आता आपण. पाहू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे मसाला मी आता भाजलेला तो आपण ह्याच्यात टाकून देऊया. तसेच कोथिंबीर पण आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्याला. आणि अद्रक मी किसून घेतलंय, कारण तुकडे करून टाकले की मिक्सरला ते वाटलं जात नाही एवढे. आपल्याला हे आता बारीक एकदम करून घ्यायची पेस्ट. पाहू शकता मैत्रिणींनो छान बारीक पेस्ट केलेली आहे मी. तर आता आपण कालवण टाकून घेऊया चला. पाहू शकता मैत्रिणींनो कढई आपली छान गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मोहरी छान तडतडली ना तर मग जिरं टाकायचं आहे आपल्याला. जिरं पण छान फुललं की थोडंसं हिंग टाकायचं आहे. थोडा कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. आणि जो टमाटा कट केलेला तो ह्याच्यात टाकायचा फोडणीसाठी. आणि छान हलवून घ्यायचे बघा. पाहू शकता टमाटा आपला छान मऊ झालेला आहे. तर आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यात. मी बघा काय हळद घेतलेली आहे थोडी, आणि धना पावडर घेतली, लाल तिखट घेतले, मिरची पावडर घेतली थोडीशी, आणि काश्मीरी कलरचा मसाला घेतलेला आहे, आणि किचन किंग मसाला 1 चमचा घेतला आहे. तर सर्व हे मसाले ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला. आणि हे सर्व छान हलवून घ्यायचे.
तेलावर हे मसाले छान परतून घ्यायचे आपल्याला। आणि जे आपण वाटण वाटलं होतं ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे बघा। हे वाटण पण छान तेलावर परतून घ्यायचे। थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं ह्याच्यात, छान परतून घ्यायचं बघा। छान याला तेल सुटस्तवर हे मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलावर। वरतून थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची, ती पण तेलात परतून द्यायची चांगली। पाहू शकता आपला मसाला छान बघा परतलाय। तर ह्याच्यामध्ये आपल्याला वाटाणा आणि बटाटा तो टाकून द्यायचा आहे आणि हे सर्व परत एकदा मिक्स करायचे छान। वाटाणा बटाट्याची रेसिपी खूपच ही भाजी छान होती, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आहे, ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही, आपल्या घरामध्ये जे आहे ते तेवढ्यात ही भाजी होती। तर आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचे बघा। आपल्याला जेवढं शिजायपुरतं लागतं तेवढंच पाणी टाका। जेवढी तुम्हाला पातळ घट्ट भाजी करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। ओला वाटाणा हे लवकर शिजतो, टाइम नाही लागत वाटाण्याला। आणि बटाटा पण मी बघा छोटा छोटा कापलाय, तो पण लवकर शिजणार। तर आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। एक 10 मिनिटं आपण हे कालवण शिजून द्यायचे, नंतर बघूया शिजलं का। पाहू शकता मैत्रिणींनो, कालवणाला आपले छान उकळी आलेली आहे। तर आता आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची वरून आपल्याला। आणि बारीक गॅस करून कालवण आपलं होऊन द्यायचे। फास्ट गॅस नाही करायचा, कालवण आटून जाईल, वाटाणा आपला बटाटा कच्चा राहतो, त्याच्यामुळं बारीक गॅसवरच कालवण आपल्याला होऊन द्यायचे। हे एक 10 मिनिटांनी परत बघूया आपण। ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया, कारण झाकण ठेवलं की आपला वाटाणा आणि बटाटा लवकर शिजेल। बघूया आता एकदा चेक करून आपला वाटाणा आणि बटाटा शिजलाय का। पाहू शकता मैत्रिणींनो, वाटाणा खूप छान शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजलाय आपला। तर आपलं कालवण हे झालेलं आहे बटाट्याचं आणि वाटाण्याचं। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।